मुलांना तर बाहेरचे पदार्थ खाणं खूप आवडतात, पण आपला हट्ट असतो की मुलांनी हेल्दी आणि पौष्टिकच खावं आणि ते सुद्धा घरचंच. पण मुलांना अशा पद्धतीने जर ना बाहेर स्ट्रीट फूडसारखं काहीतरी करून दिलं ना घरामध्ये, तर मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील आणि बाहेरचे पदार्थ खायला हट्टसुद्धा करणार नाही. तर आज आपण उकडलेल्या चण्यापासून अतिशय हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी तयार करणार आहोत, जे मुलंच काय मोठे देखील आवडीने खातील. चला मग कशी करायची आहे ते बघूया. तुमचीसुद्धा मुलं बाहेरचं खायला हट्ट करत असतील ना, तर त्यांना अशी रेसिपी नक्की खायला घाला. बाहेरचं पदार्थ खाणं विसरतील. तर इथे मी 1 वाटी काबुली चणे उकडून घेतलेले आहेत. मीठ घालून आपल्याला उकडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. तेल छान गरम झाल्यावरती अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. जिरं छान फुलू द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला घरातले जेवढे मसाले असतील ना, तेवढे मसाले याच्यामध्ये घाला. खूप चवीला भारी लागतं. तर इथे मी लाल तिखट मसाला, धना पावडर, जिरा पावडर आणि ते चाट मसाला घालायला विसरू नका. थोडीशी हळदसुद्धा घाला. पुन्हा छान मिक्स करून घ्यायला आणि त्याच्यानंतर आपल्याला उकडलेले काबुली चणे घालायचे आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि छान असं हे परतून घ्यायचं आहे. काबुली चणे तर आपण हे उकडून घेतले होते, पण आता आपल्याला 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. म्हणजे जे चणे असतात ना, ते आणखीनच थोडेसे नरम होतात आणि आपल्याला मॅश करायला खूप सोपं जाईल. तर इथे मी थोडासा मसाला आणखीन घालणार आहे. तर इथे मी धना पावडर घालते आणि चवीप्रमाणे याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते. मीठ मी आधीसुद्धा उकडताना घातलं होतं, त्यामुळे आपल्याला मीठ थोडंसं बेताणीच घालायचं आहे. पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे सगळे मसाले या चण्याला छानपैकी लागले गेले पाहिजेत. मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण मसाले परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला हे जे चणे आहेत ना, ते मॅशरने मॅश करून घ्यायचे आहेत किंवा उलथण्यानेसुद्धा तुम्ही मॅश करू शकता. पण हे काबुली चणे आपण पावभाजीच्या मॅशरने तुम्ही मॅश केलेत ना, तर ते पटकन सहज मॅश होतात बघा. कारण काबुली चणे आपले शिजले खूप छान आहेत, त्यामुळे व्यवस्थित हे बारीक होतात. तुम्ही ना मिक्सरला फिरून घेतलंत ना तरी देखील चालेल किंवा अशा पद्धतीने मॅश केलंत ना तरी देखील चालेल. आता आपल्याला थोडंसं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. पाणी घातल्यामुळे हा सगळं व्यवस्थित याला मिक्स होईल आणि एकजीव व्हायला मदत होईल. त्यासाठी थोडंसं आपल्याला पाणी घालून हे पुन्हा छान असं परतून घ्यायचं आहे. आता भाजी ती आपली तयार झालेली आहे. आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे. थंड करून आपलं सगळं मिश्रण घ्यायचं आहे. तर इथे 5 मिनिटं झालेली आहे. मिश्रण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. आता या मिश्रणामधून आपल्याला अशा पद्धतीने हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. त्यामुळे नाश्ता करायला ना अगदी सोपं जाईल. त्यामुळे आपल्याला हे गोळे आधीच करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे बघू शकताय बघा, एवढ्या साईजचेच आपल्याला इथे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि हो, तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहताय हे सुद्धा मला कमेंट्स करून जरूर सांगा. तर अशा पद्धतीने इथे आपण गोळे सगळे करून घेतलेले आहेत. आता तवा घेतला आहे मी. तव्याला मी थोडंसं तेल घातलेलं आहे. अगदी अर्धा चमचाभरच आपल्याला तेल लावायचं आहे आणि त्यानंतर असा गोळा हा ठेवायचा आहे आणि प्रेस करून ना हे चपातीवरती असं व्यवस्थित पसरवायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे. फक्त हा गोळा असा थोडासा पसरून घ्यायचा आहे, म्हणजे चपातीला पूर्णपणे लागला जाईल. तुम्ही बघू शकताय बघा. आता चपातीला व्यवस्थित असा हा जो मसाला होता तो व्यवस्थित लागला गेलेला आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आता आणि छानपैकी हा शेकून घ्यायचा आहे. तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा तूपसुद्धा लावू शकता. तर दोन्ही बाजूनी छान असा हा पराठा शेकला गेलेला आहे. आता आपण याला काढून घेऊया. आता काढून घेतल्यानंतर आता आपण बनवतो आहे टॉकोज. तर इथे मी चना टॉकोज बनवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे मेयोनीज घालायचं आहे. तर मेयोनीज हे मी घरी तयार केलेलं आहे. तुम्हाला जर याची रेसिपी जर हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी याचीसुद्धा रेसिपी लवकरच शेअर करेन. आणि याआधीसुद्धा मी मेयोनीज कसं करायचं आहे याची रेसिपी शेअर केलेली आहे. तुम्हाला जर याची रेसिपी पाहायची असेल तर चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. तर इथे मी मेयोनीज घातलेली आहे. सगळ्या भाज्या आपल्याला याच्यामध्ये घालायच्या आहेत. इथे मी कच्च्या भाज्याच वापरलेल्या आहेत. शिमला मिरची घातलेली आहे, कांदा घातलेली आहे, कोबी घालायची आहे. कोबीची पाणी एकदम पातळ चिरायची आहेत आपल्याला सगळ्या भाज्या, जेणेकरून आपल्याला दाताखाली येणार नाहीत आणि मस्त लागतील आणि मुलं देखील आवडीने खातील. आणि वरूनसुद्धा आपल्याला मेयोनीज घालायचं आहे आणि मेयोनीज तर मुलांच्या आवडीचं असतं, त्यामुळे मुलं अगदी आवडीने खातात. या भाज्यांमध्ये तुम्ही पनीरसुद्धा घालू शकता. जर तुमच्या मुलांना पनीर आवडत असेल तर थोडंसं शेलो फ्राय घालून तुम्ही पनीर घातलंत ना तरी देखील चांगली, खूप जास्त टेस्टी लागतं. आता आपल्याला अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी आपला टॉकोज तयार झालेला आहे. अशा पद्धतीने मुलांना ना हेल्दी टॉकोज नक्की करून द्या.
चण्यापासून ना असा हेल्दी टॉकीज खायलासुद्धा एकदम भारी लागतो. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा. जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.